काल चेंज झालेल्या प्लॅनमुळे आम्ही ओंकारेश्वरला मुक्काम केला इंदोरच्या ऐवजी. इथे आदिवासी समाजाची धर्मशाळा आहे, तिथे आम्ही थांबलो होतो. स्पेशल रूमसाठी 1000 रुपये. रूम चांगले आहेत. फायनली 2.5 तासामध्ये ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. नर्मदेचा व्ह्यू खरंच सुंदर आहे. इथं म्हणजे उज्जैनला जेवढी जागा जास्त असल्यामुळे सुटसुटीत दर्शन होतं मोकळं. तसं इथे नाही आहे. इथं थोडं गर्दी खूप होते आणि त्यामुळे थोडी ढकलाढकली पण होते. ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. जुन्या पुलाने जाताना गेलो आम्ही आणि येताना बोटने आलो. 50-50 रुपये येतात बोटवाले येताना. आणि आता महेश्वरच्या दिशेने निघालो. अजूनही जेवण केलेलं नाही आहे. गजक खाल्ली आहे थोडीशी. आता जेवायला थांबतो. महेश्वर म्हणजे अहिल्यादेवी होळकरांनी वसवलेली त्यांच्या राज्याची राजधानीचं शहर आहे. कसं आहे काय आता बघूया गेल्यानंतर. अहिल्यादेवींचा फोर्ट आहे. एवढं मोठं बांधकाम आहे. तिथे चांगल्या अवस्थेत आहे. तिथं पाटी लावलेली होती. आपण दाखवतो मी तुम्हाला. त्यात लिहिलं ते सगळं खाजगी स्वामित्वाचं आहे. खाजगी स्वामित्वाचं असल्यामुळं तर कदाचित एवढ्या चांगल्या स्थितीत नाही आहे ना. आपले किल्ले सरकारी खात्याला देऊन टाकून आपण काही चूक तर केली नाही ना. असे काही प्रश्न माझ्या मनात येतात. बघू आपण तो वर जाऊन किल्ला कसा आहे काय.
4 तास झाले. धुळ्याच्या जवळजवळ आहेत आपण आता. अजून संभाजीनगर यायला 177 किलोमीटर आहे बाकी. खूपच इमोशनली वर खाली असणारा प्रवास होता. रस्त्यामध्ये एक अपघातही बघायला मिळाला. माणसाचा जीव किती क्षणिक आहे आणि माणूस प्लॅनिंग किती वर्षांची करत राहतो. त्यामुळे रस्त्यावर चालताना कमीत कमी गाड्या तर नीट चालवत जा. घरी आपल्याला पोहोचायचं असते. आणि मेन म्हणजे 2 व्हीलरवाले आपण बघतो गाड्याला लोक लटकून चालले. त्या मी दाखवून तुम्हाला आता फुटेज. आणि 2 व्हीलरवाले एकाने हेल्मेट घातलेलं नाही आणि 80-90 ने गाडी पळवतोय ट्रकच्या मधून. इकडे तिकडे लेन चेंज करतायत बिना इंडिकेटरचं. काही नाही. जीव एवढा स्वस्त कसं काय झालाय लोकांना ते कळत नाही मला. फायनली आम्ही आता जवळपास 1:15 वाजता संभाजीनगरला पोहोचलोय. आता बाबा पेट्रोल पंपाजवळ पोहोचतोय आपण. एकंदरीत सगळी सहल ट्रिप प्रवास एकदम चांगला झाला. आता पुढच्या वेळेची तयारी लवकरच करावं लागेल. तुम्हाला अपडेट ठेवूच आम्ही. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओज पाहत राहा. लाईक करा, कमेंट करा.